डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांना उंच शिखरावर नेणारी त्यागमूर्ती माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करते। आणि मंचावर आज भिक्खू संघ उपस्थित आहे, मी भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करते। आणि या गावामध्ये खूप मोठ्या संख्येने महिला आणि बालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मला खूप गर्व अभिमान वाटतो। प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग असतो आणि महिलांनी खूप आज 4 वाजल्यापासून या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। तर मी त्यांना मनपूर्वक जय देव घालते आणि मी माझे 4 शब्द बोलण्यास सुरुवात करते। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तथागत गौतम बुद्ध आपल्या ओटी टाकले। आता आपल्याला 70 वर्ष पूर्ण झाले तरी पण आपल्या लोकांच्या दिमागामध्ये येत नाही की बुद्ध काय आहे, धम्म काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे काय, त्यांनी आपल्यासाठी काय केले। 17 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही। कारण आपण ऐकतोय, करतोय, पोटात एक असतं, मनात एक असतं। पण मी तुम्हाला इथं काळजीपूर्वक आणि एवढं सांगितलं की तुम्ही लोकांचं ऐकायचं नाही जोपर्यंत तुम्हाला तथागत गौतम बुद्ध कळणार नाही। आणि भिक्खू संघाचं जो प्रवचन आहे, त्यांचा जो उद्देश आहे, जोपर्यंत तुमच्या बुद्धीला पटत नाही, मनाला पटत नाही तोपर्यंत तुम्ही कार्य करत नाही। जोपर्यंत तुमची बुद्धी म्हणत नाही बाई काय चांगलं आहे काय वाईट आहे, जोपर्यंत तुमच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत तुम्ही कार्य करायचं नाही। कारण तथागत गौतम बुद्धाने खूप मुलांचा जन्म आपल्या ओटीमध्ये टाकलेला आहे तरी पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही। म्हणून मला म्हणायचं आहे या गावामध्ये, म्हणून मला म्हणायचं आहे, मंदिरे बांधल्याने भिकारी उभा होतात, मंदिरे बांधल्याने भिकारी उभा होतात, ग्रंथालय बांधल्याने अधिकारी उभा होतात, ग्रंथालय बांधल्याने अधिकारी उभा होतात। जर का शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे जर का शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे तर बरोबरी सिलवान जन्माला येतात, बरोबर सिलवान जन्माला येतात। म्हणून मला म्हणायचंय, आज आपली दीपावली होऊन गेली, दीपावलीचं महत्व तुम्हाला माहित नाही। आपण कारण आपण सण साजरी करतो, अनेक पदार्थ आपण त्या दिवशी साजरी करतो, पण आपल्याला दीपावलीला कुठलाही पदार्थ साजरी करायचा नाही। काय करायचं नाही, कारण तथागत गौतम बुद्धाने ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर 1 वर्षाला त्यांनी आपल्या कपिलवस्तूला आलेले आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या कपिलवस्तूच्या नगरीमधल्या सर्व लोकांनी त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे। म्हणून त्यांना मेणबत्ती लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे। आपण काय करतो, सगळे पदार्थ तयार करतो आणि आपण खातो। तसं न करता त्या दिवशी खूप महत्वाचा सण आहे आणि त्या दिवशी सण न करता त्या ठिकाणी आपल्याला जे कार्य तथागत गौतम बुद्धाने सांगितलेले ते कार्य करायचं आहे। आणि आपण